सावडाव ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार माहिती अधिकारामध्ये उघड केल्याच्या रागातनं वैभव सावंत आणि नैना सावंत यांना मारहाण करण्यात आली होती। त्यांची आज माजी खासदार विनायक राऊत यांनी भेट घेतली, तसंच ग्रामस्थांशी सुद्धा चर्चा केलेली आहे। ठाकरे पक्ष आपल्या कायम पाठीशी असल्याचे यावेळी सावंत कुटुंबियांनी राऊतांना सांगितलं। मालवण राजकोटमधल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे। हातात तलवार असलेला हा पुतळा आता गगनभेदी भासू लागलेला आहे। राजकोटमध्ये उभारल्या जाणाऱ्या पुतळ्याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता असून या पुतळ्याचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार आहे। चिपी विमानतळाला आता अधिक गती मिळणार आहे, कारण पुढील 4 महिन्यांमध्ये चिपी विमानतळाला नाईट लँडिंगची परवानगी मिळणार आहे। चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयामध्ये बैठक घेतली। यावेळी चिपी विमानतळावरनं मुंबई सेवा कुठल्याही स्थितीत अडथळे न येता सुरू करण्याचे नितेश राणे यांनी निर्देश दिलेत। रायगडच्या श्रीवर्धन मसळा या राज्यमार्गावर रस्त्याशेजारी हापूस आंबा विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत। आंबा खरेदीसाठी पर्यटक तसेच नागरिक गर्दी करतात। आंब्याच्या प्रतिनग आकार वर्गवारीप्रमाणे 1200 ते 800 रुपये 2 डझनची पेटी विकत घेतली जाते। चिपळूण बाजारामध्ये 1000 रुपये किलो दराने ओले काजू विकले जातील। मागील काही महिन्यापेक्षा महिन्यांमध्ये काजूवर निम्म्याने स्वस्त झालेत। मागील महिन्यामध्ये सुमारे 300 रुपये पाव किलो या दराने काजूची विक्री होत होती, मात्र आता काजूगर मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असल्याने त्यांचे दर उतरले आहेत। आरटीई कायद्याचा गैरवापर करून नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले जात असल्याची बाब रायगड जिल्ह्यामध्ये समोर आलेली आहे। आरटीई प्रवेशासाठी पालकांकडून वास्तव्याचे बोगस पुरावे जोडल्याची बाब रायगड जिल्ह्यातील खारघर इथं उघडकीस आली। त्यामुळे आता खरा हक्क असलेल्या मुलांना इथं प्रवेश मिळत नसल्याचं दिसून आलेलं आहे।